नमस्कार. कोरुचीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कोरुची येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर प्रांगणात मार्च 2024 मध्ये होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त पूर्वनियोजित आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. यंदाच्या यात्रेकरिता अभिषेक सोहळा, बाजारपेठेची जागा उपलब्ध करून देणे तसेच शासनाच्या नियमाचे पालन करीत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होऊ न देता शिस्तबद्ध रीतीने यात्रा कशी पार पाडता येईल याबद्दल विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीवेळी गावचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे, उपसरपंच विकी माने, पोलीस पाटील सावकार हेगडे, माजी उपसरपंच आनंद शेट्टी, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन चौगुले यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया मान्यवरांची प्रतिक्रिया. आपल्या गावच्या महाशिवरात्रीसाठी आज कमिटीचं नेमले आहे. त्यामध्ये अध्यक्षपदी सरपंच संतोष मोरे आणि सरपंच विकी माने यांची निवड झालेली आहे. उपाध्यक्षपदी रवी कांबळे आणि सुरेश चव्हाण, खजिनदारपदी अक्षय शेट्टी आणि अनिकेत कांबळे, मार्गदर्शक म्हणून डीबी पिष्टे, अभिनंदन पाटील आणि नरसू पाटील यांची नियुक्ती केलेली आहे आणि रशीद डाले यांची नियुक्ती केली आहे. तसेच या ठिकाणी आलेल्या सर्वजणांची नावं आपण चिठ्ठीमध्ये घेतलेली आहेत. तसेच इथून पुढच्या शनिवारी बुक छापून बुक पूजन करण्यात येईल सकाळी ठीक 10 वाजता. आज सालाबादप्रमाणे मारुती मंदिर येथे 8 मार्च रोजी होणाऱ्या कोरुचीच्या ग्रामदैवत मारुतीची यात्रा आणि लंगरी साहेबाचा उरूस या यात्रेच्या निमित्तानं जी गावातील यात्रा कमिटीची बैठक पार पडली, त्या बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्वच नागरिक आज या ठिकाणी नव्यानेच नियुक्त केलेल्या सर्व कार्यकारिणीची या ठिकाणी वाचन अक्षय शेट्टी जे खजिनदार आहेत यात्रा कमिटीचे त्यांनी वाचून दाखवलेले आहेत आणि त्या पद्धतीने ही कार्यकारिणी येणाऱ्या शनिवारपासून काम करते. गावातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की 8 मार्च रोजी होणाऱ्या ह्या आपल्या यात्रेला सरळ हाताने मदत करून यात्रा भरघोस करण्यासाठी तुमचे सहकार्य हवं आहे. तुम्ही यामध्ये पार्टिसिपेट व्हावं अशी विनंती करतो. आणि पाळण्याच्या बाबतीत मी पाळण्याचं जरी कोण पाळणा लावणार असेल गावात तर याच्या निमित्तानं या मीटिंगच्या निमित्तानं मी त्यांना हे आवाहन करतो की जो सगळ्यात जास्त पैसे ग्रामपंचायतीला जो पाळणवाला देईल त्याला आम्ही पाळण्याचा लिलाव देणार आहे. यात्रा कमिटीला जो सगळ्यात जास्त पैसे आम्हाला जो देईल त्या पाळण्यावाल्याला आम्ही पाळणा लावण्याच्या संदर्भात आम्ही लिलाव पद्धतीनं हे करून या ठिकाणी परमिशन देणार. त्यामुळं तमाम या ठिकाणी खेडोपाडी असणाऱ्या पाळण्याधारकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यात्रा कमिटीशी संपर्क साधा. धन्यवाद.